नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची घडामोड. योगामुळे शरीर व मन बळकट होते. गोविंद पवार. आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे माणसांमध्ये अनेक आजार निर्माण होत आहेत. या सर्वांवर मात करण्यासाठी आजच्या काळामध्ये योग हा एक उत्तम उपाय असल्याचे प्रतिपादन श्री गोविंद पवार यांनी केले. ते राजूर येथील ॲडव्होकेट मनोहरराव नानासाहेब देशमुख कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या इंडोर स्टेडियममध्ये 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने हजर होते. श्री गोविंद पवार यांनी 2 तास योग व प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्राध्यापक रोहित मुठे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर भरत शेणकर, प्राध्यापक डॉक्टर पी.टी. करंडे, प्राध्यापक एम.एस. साळुंखे, प्राध्यापक डॉक्टर लहू काकडे, प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक गीते, प्राध्यापक बाबासाहेब तेलोरे तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी हजर होते. या कार्यक्रमानंतर कोहंडी या गावातील मराठी शाळेत देखील चिमुकल्यांना आणि तेथील शिक्षक शिक्षिका वृंद यांनी सुद्धा योगाचे धडे घेतले. श्री गोविंद पवार यांनी सर्वांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी बबनराव पवार, राजूर. सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी श्याम बबनराव पवार, राजूर. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.